नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्याचे सावट आहे का? 19 की 20 तारखेला कधी केला जाईल गुढीपाडवा हा सण साजरा? गुढी कधी उभारायची? हिंदू पंचांगानुसार गुढीपाडव्याबाबत काही तांत्रिक गोष्टी समजून घेणे महत्वाचे आहे. विशेषतः अमावस्येचे सावट आहे की नाही. तर गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात, ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस लवकरच येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे जो विविध राज्यात विविध नावांनी साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिके चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सरचा हा पहिला दिवस आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी शुभ कार्याला सुरुवात सोने चांदी, वाहन, घर खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे यंदा गुढीपाडव्याच्या सणावर अमावस्येचे सावट असणार आहे का? गुढी कधी उभारायची? तर हिंदू पंचांगानुसार गुढीपाडव्याबाबत काही तांत्रिक गोष्टी समजून घ्यावेत. विशेषतः अमावस्येचे सावट आहे की नाही. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. नियमानुसार ज्या दिवशी सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असते त्याच दिवशी पाडवा साजरा होतो. अमावस्या ही फाल्गुन महिन्याचा शेवटचा दिवस आहे. प्रतिपदा ही चैत्र महिन्याचा पहिला दिवस आहे. कधी कधी प्रतिपदा तिथी ही दुपारी किंवा उशिरा सुरू होते आणि त्यापूर्वी काही काळ अमावस्या असते. अशा वेळी ब्रह्मध्वज गुढी उभारण्याची वेळ. शास्त्रानुसार गुढी ही सूर्योदयानंतर लगेच किंवा शुभ मुहूर्तावर उभारली जाते. जर सूर्योदयावेळी प्रतिपदा असेल तर अमावस्येचे कोणताही दोष मानला जात नाही. जर सूर्योदयाला अमावस्या असेल आणि काही तासांनी प्रतिपदा लागत असेल तर पंचांगकर्ते ज्या दिवशी सूर्योदयाला प्रतिपदा आहे तोच दिवस पाडव्यासाठी निश्चित करतात. 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्च रोजी आहे. अमावस्या समाप्ती 18 मार्च 2026 रोजी रात्री पहाटे उशिरा अमावस्या संपते. प्रतिपदा प्रारंभ 19 मार्चला सूर्योदयापूर्वीच प्रतिपदा तिथी सुरू झालेली असेल. 2026च्या गुढीपाडव्यावर अमावस्येची सावट नाही. 19 मार्चला सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असल्याने तोच दिवस अत्यंत शुभ आणि गुढी उभारण्यासाठी योग्य आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात. तसेच ते मुख्य प्रवेशद्वार झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते. गुढीपाडव्याचे शुभ मुहूर्त. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 आहे. तसेच अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 असणार आहे. लाभ मुहूर्त दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 राहील. मुहूर्त दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 असणार आहे. गुढी उतरण्याचे शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 पासून ते संध्याकाळी 6:49 असल्याचे सांगितले जाते. गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? गुढीपाडव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व खूप मोठं आहे. या दिवशी लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात आणि घराच्या दारासमोर गुढी उभारतात. गुढी तयार करताना काठीवर तांब्याचा किंवा चांदीचा लोटा उलटा ठेवला
जातो आणि त्या खाली लाल, पिवळे किंवा भगवे रेशमी कापड बांधले जाते. त्यासोबत फुलांच्या माळा, आंब्याची पाने, साखरेचे तोरण आणि कडुलिंबाची पाने बांधून गुढी सजवली जाते. घरासमोर फुलांची तोरण लावली जातात आणि सुंदर सुंबळ रांगोळ्या काढल्या जातात. त्या घराबाहेर उभारलेले गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तसेच ती नकारात्मक शक्तींना दूर ठेवते अशी श्रद्धा आहे. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे अनेक जण या दिवशी नवीन घर खरेदी करणं, वाहन खरेदी करणं किंवा नवा व्यवसायाची सुरुवात करणं शुभ मानतात. त्यामुळे हा सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गुढीपाडव्याला करावयाचे उपाय. सकाळी अभ्यंग स्नान करून पूर्व दिशेला गुढी उभारून नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते. सुवर्ण किंवा चांदी खरेदी, कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य तसेच समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर तोरण लावणे हे महत्वाचे उपाय आहेत. तसेच सुवर्ण व चांदी खरेदी, 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या सोन्या चांदी किंवा नवीन वस्तूंची खरेदी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी येते. कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे आणि ओवा यांचा नैवेद्य ग्रहण केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. घराच्या पूर्व दिशेला गुढी उभारावी. तिला मखमली कापड, कडुलिंबाची पाने, साखरेची गाठी आणि आंब्याच्या डहाळ्या लावून पूजा करावी. दानधर्म. या दिवशी गरिबांना किंवा गरजू लोकांना दान करणे शुभ मानले जाते, ज्यांना घरात लक्ष्मीचा वास होतो. नव्या कार्याची सुरुवात. नवीन व्यवसाय, घर किंवा गाडी खरेदी करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. तसेच पूजा करताना हा संकल्पांचा मंत्र म्हणावा. पूजा सुरू करण्यापूर्वी हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन हा छोटा संकल्प सोडू शकता. ओम विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञाः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयोपराधैः अस्मिन् वर्तमाने रौद्र नाम संवत्सरे चैत्र मासे शुक्ल पक्षे प्रतिपादायां तिथौ मम गृह शांतिः आरोग्यम ऐश्वर्यम प्रात्यर्थ ब्रह्मध्वज पूजनम अहम करिष्यामि. कडुलिंबाचा प्रसाद घेताना श्लोक. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खाणे आरोग्यदायी मानले जाते. तो प्रसाद ग्रहण करताना हा मंत्र म्हटला जातो. शतायुर्वर्ज देहाय सर्व संपत्तकराय च सर्वरिष्ट विनाशाय निंबपत्रम भक्षणम. सुख समृद्धीसाठी प्रार्थना. पूजा पूर्ण झाल्यावर हात जोडून ही प्रार्थना करा. ब्रह्मध्वज नम अस्तु सर्वभीष्ट फलम प्राप्तो अस्मिन् वत्सरे नित्यम उद्गह मंगलम करू. त्या प्रकारे गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी.